नमस्कार, रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे। माझे नाव लक्ष्मी। मी आज तुम्हाला श्री नर्मदापुरा रेवाखंडपुराद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे। त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। अध्याय 161 सर्पतीर्थ महात्म्यवरून। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंड उवाच तत्त्वगच्छन् महाराज सर्पतीर्थ मनुत्तमं यत्र सिद्धा महासर्पस्त पात्वा युधिष्ठिर। मुनिश्री मार्कंडे बदले महाराज त्यानंतर अतिउत्तम सर्पतीर्थ जावे। इथे हे युधिष्ठिर महासर्प तप करून सिद्ध झाले। त्या तीर्थात वासुकी भयंकर तक्षक ऐरावत सर्प महानाग कालिया कर्कोटक धनंजय महातेजस्वी शंखचूड धृतराष्ट्र वृकोदर कुलिक व वामन तसे पुत्रपौत्र आदी सर्व त्या परम पुण्य तीर्थात कठोर तप करून विविध भोग भोगतात आणि सुखपूर्वक क्रीडा करतात। त्या तीर्थात स्नान करून पितृदेवांचे तर्पण करण्यास वाजपेयी यज्ञाचे फल मिळते असे पूर्वी भगवान श्री शंकरांनी सांगितले आहे। हे भरत वंशोत्पन्न राजा, पृथ्वीवर सर्प तीर्थात स्नान केल्यास मानवाला सर्प विंचू आदी जीवांचे भय राहत नाही। त्या तीर्थात देहवासन झाल्यावर मनुष्य भोगवती पूर्वेस जातो व महाश्रेष्ठ सर्पांनी पूजित होऊन नागकन्याने वेढला जाऊन महाभोगांची स्वामी होतो। मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला उपवास करून सुचिर्भूत होऊन शिवलिंग तिळाने पूर्ण करावे नि गंधपुष्प वाहून यथाशक्ती पूजन करावे व विधीपूर्वक कार्य करून क्षमायाचना करावी। राजा त्याचे फल ऐका। तिथे वाहिलेले तीळ व पत्र पुष्पांच्या संख्येइतकी वर्ष मनुष्य स्वर्गात प्रसन्न राहतो। स्वर्गातून यह लोकात येऊन उत्तम कुळात जन्म घेऊन रूपवान सौभाग्यशाली आणि करोडपती होतो। हा स्कंद पर्वत रेवाखंडाच्या पूर्व भागातील सर्पतीर्थ महात्म्यवर नावाचा 161वा अध्याय पूर्ण आला। रामकृष्णारी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। रामकृष्णारी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे।